विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सांगली शिक्षण संस्थेच्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या तासाला आपण इयत्ता 8वी विषय भूगोल अंतर्गत पाठ क्रमांक 2 पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणासंदर्भात माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे। पाठीमागल्या इयत्तेमध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, भूकंप नेमका कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय, ज्वालामुखीच्या उद्रेकामधून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात, ते द्रवरूप असतात, ते थंड असतात की उष्ण या संदर्भात तुम्ही माहिती घेतलेली आहे। पृथ्वीचा अंतरंग नेमकं कसं आहे हे समजून घेण्यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये आपण नेहमी पाहत असतो ती कृती करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अर्धा लिटर विद्यार्थी मित्रांनो दूध घ्या, ते गॅसवरती तापत ठेवा। दुधाला उकळे आल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावरती एक प्लेट ठेवून द्या। 10 मिनिटांनंतर ती प्लेट जेव्हा आपण बाजूला काढून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला दिसतं की त्या प्लेटवरती खालच्या बाजूने द्रवरूप पाण्याचे थेंब जमा झालेले आहेत। त्याचबरोबर दुधाची वाफही बाहेर पडताना दिसते आणि दुधाच्या वरती जाळसर असा शाईचा थर देखील आलेला आपल्याला दिसून येतो। यावरून आपल्याला असं लक्षात येईल की पातेल्यातील शाईचा थर प्रथम थंड झाला, त्याखालील दूध त्या मानानं गरम व द्रवरूपच राहिले। असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या बाबतीत देखील झालेलं असावं। पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे। सुरुवातीपासूनच पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती। स्वतःभोवती फिरत फिरत ती थंड होत गेली आणि ही पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास म्हणजेच भूकवचास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले। मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जात असताना ती हळूहळू क्रमाने सातत्यानं वाढत जाते। विशिष्ट खोलीवर अंतरंग भागामध्ये अर्धद्रव स्वरूपामध्ये देखील आपल्याला पृथ्वीचा अंतरंग पाहावयास मिळतो। पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणं आजही शक्य झालं नाही। ज्या पद्धतीनं सूर्याच्या ठिकाणी जाऊन तापमान किती आहे हे आपण अभ्यासू शकत नाही, पाहू शकत नाही, परंतु काही निष्कर्षाच्या आधारे ते तापमान किती असेल हे सांगण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला। त्याच पद्धतीनं भूगर्भशास्त्रज्ञांनी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ, भूकंप लहरी यांचा अभ्यास केला। ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ, राख इत्यादी पदार्थ आढळले। लाव्हारस थंड झाल्यानंतर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात। त्याचबरोबर तापमान, गुरुत्वाकर्षण बल, घनता, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला। उदाहरणार्थ खाणीच्या ठिकाणी जर आपण खोलवर जर गेलो तर तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस तप्त असतो। यावरून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड उष्णता असावी व तो भाग देखील प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले। पृथ्वीच्या निरनिराळ्या भागामध्ये भूकंप होतात, त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात। या लहरी पृथ्वीच्या अंतर्भागातून प्रवास करत असतात। त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाचे अनुमान काढता येते। मानवाने
विंधन छिद्रे देखील पाडलेली आहेत. पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन अभ्यास करणं शक्य नाही, कारण जसजसं अंतर्गत भागाकडे म्हणजेच पृथ्वीच्या गाभ्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू तसतसं उष्णतेचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि त्यामुळे तिथे जाऊन प्रत्यक्ष अभ्यास करणं हे शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठापासून जसजसं आपण गाभ्याकडे जाण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये बदल होत जातात. तापमान आणि घनता यामध्ये प्रामुख्याने बदल होत जातो. या दोन घटकांमधील बदलाच्या अनुषंगानं पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रामुख्यानं पुढील विभाग मानले जातात. 1 भूकवच, 2 प्रावरण आणि 3 गाभा हे 3 प्रमुख प्रकार पडतात. या भूकवचाचेच खंडीय कवच आणि महासागरीय कवच, प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, तर गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा असे उपप्रकार पडतात. आपण ते सर्व आकृतीच्या साह्याने समजून घेण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 2.1 मध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागाची रचना दाखवणारी प्रतिमा दाखवलेली आहे. आकृतीमध्ये पहा, निळ्या रंगामध्ये दाखवलेलं पृथ्वीचं सर्वात वरचं आवरण म्हणजेच भूपृष्ठ किंवा भूकवच दाखवलेलं आहे. त्याचे खंडीय आणि महासागरीय कवच असे 2 प्रकार पडतात. त्याच्या आतील बाजूला पिवळ्या रंगामध्ये प्रावरण दाखवलेलं आहे. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 भाग पडतात. प्रावरणाच्या खाली आपण गेल्यास पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे 2 उपप्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पृथ्वीचे अंतरंग दाखवणाऱ्या प्रतिमेच्या साह्याने पृथ्वीच्या अंतर्गत भागातील थर आणि त्याची रचना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं जे आहे ते भूकवच. पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. आता ह्या भूकवचाची जर जाडी पाहिली तर ही सर्वत्र सारखी आढळत नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. तर हिमालय, रॉकीज पर्वत यासारख्या पर्वतश्रेणीच्या खाली ही जाडी जास्त असते. ती म्हणजे जवळजवळ 40 किलोमीटरपेक्षाही जास्त असते. तर जे महासागर आहेत, या महासागराच्या पृष्ठभागाखाली ही जाडी आपल्याला कमी झालेली दिसून येते. ती 7 ते 10 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. भूपृष्ठाखाली आपण जसजसे खोल जाऊ तसतसे तापमान आणि घनता यामध्ये बदल होतो, म्हणजेच तापमान आणि घनता वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत असते. त्यानंतर जे प्रावरण आहे, या प्रावरणामध्ये तापमान वाढीच्या प्रमाणात थोडी घट होते आणि पुन्हा जेव्हा गाभा क्षेत्रामध्ये जाऊ तेव्हा त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेंटीग्रेड ते 6000 अंश सेंटीग्रेड इतके तापमान असते. भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये विंधन छिद्र घेऊन खोल जाण्याचा
आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने रशिया, अमेरिका इत्यादी देशातील भूगर्भशास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला, परंतु आज तागायत फक्त 104 किलोमीटर अंतरापर्यंतच त्यांना जाता आलं. त्यानंतर मात्र त्याच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड उष्णता असल्यामुळे तिथून पुढे शोध घेता आला नाही. आता हे जे भूकवच आहे, या भूकवचाचे दोन प्रामुख्याने थर पडतात. एक खंडीय कवच. हा भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेला आहे. यामुळे थराला पूर्वी सियाल या नावाने ओळखलं जात होतं. सिलिकॉन किंवा सिलिका या मूलद्रव्याचं SI आणि ॲल्युमिनियमचं AL या दोन्हीचं मिळून सियाल हा शब्द बनला आहे आणि म्हणून या खंडीय कवचालाच सियाल या नावानं देखील ओळखलं जात होतं. या भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जर जाडी पाहिली तर ती 30 किलोमीटर आहे आणि या भूकवचाच्या पहिल्या थरामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट हा खडक आढळतो. त्यानंतर भूकवचाचाच दुसरा भाग म्हणजे महासागरीय कवच. हा भूकवचाचा दुसरा थर असून हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. सिलिकाचा SI आणि मॅग्नेशियमचा Mg या दोन्हीच्या एकत्रित संयोगाने हे बनलेला असल्यामुळे पूर्वी याला सायमा या नावाने ओळखलं जात होतं. या थराची सरासरी जाडी ही 7 ते 10 किलोमीटर इतकी आढळते. महासागरीय कवचाची घनता ही 2.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. ज्या पद्धतीनं खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट हा खडक आढळतो तसे या महासागरीय कवचामध्ये जे थर आहेत या थरामध्ये बेसॉल्ट व गॅब्रो हे प्रमुख खडक आपल्याला आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये देखील विलगता आहे. हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढलं आणि म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता असेही म्हटलं जातं. त्यानंतर या भूकवचानंतर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील दुसरा थर म्हणजे प्रावरण होय. भूकवचाखाली या प्रावरणाचे थर आढळतात. या प्रावरणाचे देखील उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते आणि याच भागात शिलावरण कोठे देखील आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळते. यामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक होत असताना जे शिलारस आहे हा शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतो आणि प्रावरणाच्या या भागात तो वरती येऊन साठल्यानंतर यालाच दुर्बल आवरण असं देखील म्हटलं जातं.
भूकंपाची केंद्रे प्रामुख्यानं या भागामध्ये आपल्याला आढळून येतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणामधील अंतर्गत शक्तीमुळे निर्माण होणारे भूपृष्ठावरती पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया या घडत असतात. या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर जे तापमान आहे ते प्रामुख्यानं 2200 ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असा निष्कर्ष भूगर्भशास्त्रज्ञांनी काढलेला आहे. खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होत जातो. जसजसं आपण भूपृष्ठापासून प्रावरण किंवा गाभ्याकडे जात जाऊ तसतसं तापमान आणि घनतेमध्ये बदल होत जातो. प्रावरणाच्या खोलीमध्ये 2870 किलोमीटर पर्यंत ती असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. या प्रावरणाची घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेमध्ये वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब आहे. तर निम्न प्रावरणाची घनता ही 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आढळते. याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगातील महत्वाचा टप्पा म्हणजे गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा गाभा थर म्हणून ओळखला जातो. याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचेही पुन्हा बाह्य गाभा व अंतर्गत गाभा असे 2 भाग पडतात. बाह्य गाभा हा प्रामुख्याने भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाचे जे लहरीचे जे वेगवेगळे प्रकार पडतात, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठीय लहरी, तर त्यामधील दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असा अंदाज काढला की गाभा क्षेत्र हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र या गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता ही 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. तर द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस इतके आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला आहे आणि या थरामध्ये लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचं एक वैशिष्ट्य आहे. ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेने. बाह्य गाभा व अंतर्गत गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे हे प्रवाह निर्माण होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे म्हणजेच परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती निर्माण होते आणि या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं.
यालाच भूजनित्र असंही म्हटलं जातं. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असतं. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण झालेलं आहे. पृथ्वीच्या या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातापासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्रालाच चुंबकावरण असेही म्हणतात आणि हे पृथ्वीचे पाचवे व महत्वाचे आवरण म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील शेवटचा थर म्हणजे अंतर्गाभा होय. हा अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर पर्यंतच्या खोलीपर्यंत आढळतो. हा पृथ्वीचा केंद्रभाग असून तो घनरूप स्थितीमध्ये आहे आणि याची घनता सुमारे 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. या पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्यामध्ये काही प्रमाणात लोह आणि निकेल आढळते. ही मूलद्रव्ये या अंतर्गत गाभ्यात आढळत असल्यामुळे याला निफे या नावाने देखील ओळखलं जातं. अंतर्गत भागामध्ये प्रचंड उष्णता असूनही घनता जास्त असल्यामुळे आणि तापमान जास्त असल्यामुळे हा भाग प्रचंड दाबाखाली असल्याने तो घनरूप बनला आहे. येथील तापमान सरासरी सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकेच असलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण पृथ्वीच्या अंतरंग या प्रकरणाअंतर्गत पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली अंतर्गत भागामध्ये जे वेगवेगळे थर आढळतात त्याच्या अनुषंगानं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करू, त्याप्रमाणे तापमान आणि घनता यामध्ये बदल होत जातो. म्हणजेच तापमान आणि घनता ही वाढत जाते. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पृथ्वीचे अंतरंगाचे जे वेगवेगळे थर आहेत यामधील भूकवचाची जाडी ही प्रावरण आणि गाभा थरांच्या पेक्षा तुलनेने कमी आहे. आजच्या तासाला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे विविध थर, त्यांची उंची, जाडी, तापमान, या थरामध्ये आढळणारे विविध संयुगे, मूलद्रव्ये, या थरांना असणारी नावे आपण या प्रकरणाच्या साहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा घटक आपल्याला व्यवस्थितरित्या समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.